श्री गुरुचरित्र कथासार. विणकरांना मल्लिकार्जुन दर्शन आणि विमर्शन राजाची कथा. अध्याय 44. श्री गणेशाय नमः. सिद्ध नामधारकांना म्हणाले, गाणगापुरातील एक विणकर म्हणजे कोष्ठी दिवसातून 3 वेळा श्रीगुरूंचे दर्शन घ्यायचे, मठाचे अंगण झाडायचे आणि आपल्या कामाला जायचे. एकदा महाशिवरात्रीच्या निमित्ताने गाणगापुरातील बरीचशी मंडळी मल्लिकार्जुनांच्या दर्शनासाठी श्रीशैल यात्रेस निघाली. त्यात विणकरांचे माता, पिता, बंधू आणि आप्तही होते. त्यावेळी त्या विणकरांना बरोबर येण्याचा त्या सर्वांनी खूप आग्रह केला. तेव्हा गुरुदेव हेच माझे मल्लिकार्जुन, गुरुभुवन हेच माझे श्रीशैल आणि गुरुसेवा हीच माझी तीर्थयात्रा आहे, असे सांगून त्या विणकराने त्या सर्वांसोबत जाण्यास नकार दिला. पण त्या सर्वांना त्या विणकराचे बोलणे रुचले नाही. त्या सर्वांनी त्या विणकराची कुचेष्टा करून ते सगळेजण यात्रेस निघून गेले. महाशिवरात्रीच्या दिवशी दुसऱ्या प्रहरी श्रीगुरू संगमावर गेले होते. त्या दिवशी त्या विणकराचा उपवास होता. त्यावेळी त्या विणकराने संगमावर स्नान करून श्रीगुरूंचे दर्शन घेतले. तेव्हा श्रीगुरूंनी त्या विणकराला विचारले, तुम्ही यात्रेला का गेला नाहीत? श्रीशैल पर्वत फार मनोहर आहे. तेव्हा ते विणकर श्रीगुरूंना म्हणाले, स्वामी, तुमच्या चरणीत सर्व तीर्थे आहेत. तुमच्या चरणांच्या दर्शनानेच मला श्रीशैल यात्रेचे पुण्य मिळते. ते ऐकून श्रीगुरूंना परम संतोष वाटला. श्रीगुरू त्यांना म्हणाले, तुम्ही माझ्या पादुका दृढ धरून बसा आणि डोळे मिटून घ्या. मी तुम्हाला श्रीशैल पर्वताचे दर्शन घडवतो. त्यांनी तसे करताच श्रीगुरूंनी त्यांना मनोवेगाने श्रीशैल पर्वतावर नेले. ज्यावेळी त्या विणकराने डोळे उघडले तेव्हा आपण शैल पर्वतावर पाताळगंधेच्या काठी श्रीगुरूंच्या सानिध्यात बसलो आहोत हे पाहून त्या विणकराला फार मोठे नवल वाटले. श्रीगुरूंच्या आज्ञेने तो विणकर स्नानासाठी गेला. तिथे त्यांचे माता, पिता व अन्य ग्रामस्थ भेटले. तेव्हा ते सर्वजण त्या विणकराला म्हणाले, तुम्हाला यायचेच होते तर आधी नाही का म्हणालात? तेव्हा तो विणकर म्हणाला, मी श्रीगुरूंसमवेत आजच दुसऱ्या प्रहरास निघालो आहे. इथे येऊन मला घटकाही झाली नाही. पण कोणीही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. ते दर्शनासाठी गाभाऱ्यात गेले. तेव्हा मल्लिकार्जुन लिंगस्थानी स्वतः श्रीगुरू बसले असून लोकांची सेवा स्वीकारत आहेत असे दृश्य दिसले. तेव्हा त्यांना खूपच आश्चर्य वाटले. पूजन करून ते श्रीगुरूंपाशी आले. त्यांना सर्व वृत्तांत सांगितला व म्हणाले, गुरुदेव, तुम्ही स्वतःच शंकर आहात, पण लोकांना ते कळत कसे नाही? ते यात्रेसाठी दूर का येतात? श्रीगुरू म्हणाले, स्थानांचे महात्म्य विशेष असते, तसेच तिथींचे देखील महत्त्व असते. आज माघवद्य चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून प्रख्यात आहे. या पुण्यपर्वणी दिनी शिवजींप्रित्यर्थ भजन, पूजन, उपवासन, जागरण करणे, शिवक्षेत्राची यात्रा करणे महाफलदायी असते. या संदर्भातील एक कथा सांगतो, ऐका. किरात देशाचे राजा विमर्शन परम शिवभक्त असूनही हिंसा, दुराचार, मांसाहार व परस्त्री संघ करायचे. त्यांच्या राणी कुमुद्वती यांना पतींच्या परस्पर विरुद्ध स्वभावाचे नेहमी नवल वाटायचे. म्हणून एके दिवशी त्यांनी राजांना प्रत्यक्षच विचारले, तुम्ही शिवभक्त असूनही निषिद्ध गोष्टी कशा करता? ते म्हणाले, पूर्वजन्मी मी पंपा नगरीत श्वान म्हणून जन्मलो होतो. काहीतरी खायला मिळेल या आशेने एका महाशिवरात्रीस मी शिवमंदिरापाशी घुटमळत होतो. तेव्हा लोक मला मारायला धावले. म्हणून मी प्राणभयाने मंदिराभोवती 3 प्रदक्षिणा घातल्या. मग मंदिरात प्रवेश केला. तिथे शिवपूजा पाहिली. तेवढ्यात कोणीतरी मला वर्मावर मारले आणि मी गतप्राण झालो. त्या महाशिवरात्रीस मला उपोषण, प्रदक्षिणा, देवदर्शन घडले आणि शिवजींसन्मुख मरण आले. त्या पुण्याईने मला राजाचा जन्म व हे वैभव मिळाले. म्हणूनच मला शिवभक्ती प्रिय आहे. असे असूनही पूर्वीचे श्वान जन्मातील संस्कार अजूनही तसेच असल्याने माझी वासना अनिर्बंध आहे. हे ऐकून राणीला नवल वाटले. त्यानंतर राणीने स्वतःच्या पूर्वजन्माविषयी विचारले. विमर्शन म्हणाले, राज्ञी, तुम्ही पूर्वजन्मी कपोती म्हणून जन्म घेतला होता. एकदा चोचीत मांसाचा तुकडा धरून तुम्ही आकाशात उडत होता. तो तुकडा मिळवण्यासाठी एक घार तुमच्या पाठीस लागली. तुम्ही जीवाच्या आकांताने श्रीशैल पर्वतावर गेलात. मल्लिकार्जुनांच्या कळसाभोवती घिरट्या घालून शिखरावर बसलात. घारीने तुम्हाला मारले आणि मांसाचा तुकडा घेऊन गेली. तुमचा निष्प्राण देह मंदिराच्या प्रांगणात पडला. कळसाला प्रदक्षिणा आणि देवद्वारी निधन यामुळे पुण्यवृद्धी होऊन तुम्हाला राणीचा जन्म मिळाला. यानंतरचे पुढील 7 जन्म मी राजाच होणार आहे.
त्या प्रत्येक वेळी तुम्हीच माझ्या धर्मपत्नी असणार आहात. त्यानंतर आपण दोघे दिव्य विमानातून स्वर्गलोकी जाऊ. हे ऐकून त्यांना खूप आनंद झाला. श्री गुरु विणकरांना म्हणाले, या कथेवरून विशिष्ट स्थानाचे व तिथीचे काय महत्त्व असते हे तुमच्या लक्षात आले असेलच. गाणगापुरात संगमावर कल्लेश्वरांचे मंदिर आहे. ते मल्लिकार्जुनच आहेत. या भावनेने त्यांची नित्यपूजा करा. त्यानंतर श्रीगुरू मनोवेगाने संगमावर आले. त्यांनी विणकरांना मठात पाठवले. त्या महाशिवरात्रीच्या दिवशी श्रीगुरू कुठे गेले म्हणून ग्रामस्थ व शिष्य त्यांचा शोध घेत असतानाच विणकरांचे आगमन झाले. त्यांनी मल्लिकार्जुन यात्रेचा सर्व वृत्तांत सांगितला आणि प्रसाद म्हणून आणलेला दवणा व अंगारा दाखवला. तेव्हा लोकांनी त्यांच्या भाग्याचे कौतुक केले. श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 44 समाप्त.